लोकांपासून त्रास व्हायला राहिली गोष्ट ह्याच व्यक्तीचं म्हणणं होतं की शमशानभूमीच्या ठिकाणी अतिक्रमण झालं. मुळात तुम्ही जमीन काढायला गेल्याच्या नंतर तिथं पाहिलं असेल की शमशानभूमीच्या परिसरामध्ये अतिक्रमण झालेलंच नव्हतं. हे प्रशासन म्हणून तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आला. परंतु हाच व्यक्ती वारंवार तक्रारी करून हा विशेष प्रशासकीय माहीत न झालेला विषय होता. माझा आरोप आहे ग्रामसेवकांनी त्याला म्हणलं असावं की तू यांच्या तक्रारी देत जा याच्या काय करायचं ते कर. आणि हा ग्रामसेवकांना मनामध्ये मागासवर्गीयाबद्दलचा राग धरून यांच्या भावानं जे की सरपंच आहे तत्कालीन ते सरपंच आणि ग्रामसेवकांनी जाणीवपूर्वक जातीवादक षडयंत्र करून हा विषय केला आणि आमच्या मागासवर्गीयांच्या जमिनी बळकावल्या. मुळात शमशानभूमी एक गाव एक शमशानभूमी हे शासनाचं धोरण आहे. परंतु एक गाव एकच शमशानभूमी राहिली पाहिजे. परंतु हिंदेवाडी या गावामध्ये बहुतांच्या 2 शमशानभूम्या करायच्या का? पहिला विषय. आता जी गायरान काढलं ते गायरान शमशानभूमी करण्यासाठी काढलं आणि त्याच्या बाजूला लागून एक शमशानभूमी आहे बहुतांची, तर दुसरी शमशानभूमी काय करायची? आणि हे गोरगरीब लोक आहेत आणि हे करून खाणारे लोक आहेत आणि या लोकांना जमिनीची गरज आहे. आणि आज त्या गावामध्ये तुम्ही पाहिलं असेल, तुमच्याकडे आम्ही गट नंबर सर्वे नंबर दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्या सर्वे नंबर मध्ये टोटल गायरान आहे कोणतं 284-85 मध्ये टोटल गायरान आहे. परंतु त्या ठिकाणी प्रस्थापित लोकांचं गायरान आहे. 10 एकर मध्ये ऊस लावलेला. आता 10 एकर मध्ये ऊस लावणारा व्यक्ती हा छोटा असतो का? आज लखपती लोक आहेत त्यांचं गायरान काढण्यासाठी ग्रामसेवकाला थोडंही वाटलं नाही. आज काल आम्हाला ग्रामसेवकांना बोलताना सांगितलं ग्रामसेवकांनी की तहसीलदारांनी आम्हाला आदेश दिले, माझ्याकडे पत्र नाही, परंतु तुमच्या व्हॉट्सअपला आम्ही पत्र टाकलं की तुम्ही ग्रामपंचायतीनं आदेश जे पत्र काढलं होतं की ही जमीन काढण्यासाठी आम्हाला काय सुरक्षा बल द्या. साहेबांचं म्हणणं होतं की तहसीलदारांना आम्हाला सांगितलं की काय गायरान आहे ते काढून घ्या, आम्हाला कुठलंही पत्र आलं नाही असं यांचं म्हणणं होतं ग्रामपंचायत. परंतु तुम्ही काल आम्हाला दाखवलं जे पत्र तुम्ही दिलेलं याच्यातून सरळ दिसते की ग्रामसेवक हा खोटा बोलतो. ग्रामसेवक आणि त्याच्या भावानं हे षडयंत्र करून मागासवर्गीयाच्या जमिनी शासनाच्या ताब्यात कसं देता येईल आणि यांना त्या उपजीविकेपासून वंचित कसं ठेवता येईल याच्यासाठी यानं पुरेपूर काम केले. ते त्यांच्या कामामध्ये यशस्वी झालेले. आमची विनंती आहे ज्या लोकांचं गायरान काढलं त्या लोकांना गायरान वापस देण्यात यावं. ज्या पद्धतीने आपण या जिल्ह्यामध्ये पाहिलं असेल, आपल्या या तालुक्याच्या परिसरामध्ये काही शैक्षणिक संस्था आहे. या शैक्षणिक संस्थांना शासनानं 1 रुपया प्रति वर्ष भाड्यानं काही जमिनी दिलेल्या आहेत. शैक्षणिक संस्था आणि हे गायरानदार तुम्ही पाहिलं असेल. आज मी तुमच्या लक्षात आणून देऊ शकतो, या ठिकाणची समृद्धी अकॅडमी चालवणारा भीमराव हातीआंबेरे या व्यक्तीला तहसील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 1 रुपया प्रतिवर्ष म्हणून त्यांच्याकडून 1 रुपया प्रतिवर्ष म्हणून त्यांना काही जमीन दिलेली आहे शासनाने, जी समृद्धी अकादमी चालते. जर शासन जर तशा मोठ्या आज हे गायरानधारकांचे तुम्ही अकाउंट चेक करा आणि हे जे संस्था अध्यक्ष आहेत यांचे तुम्ही अकाउंट चेक करा आणि त्याच्यामध्ये जे धर्मदाय अधिकारी आहेत यांच्या मार्फत एक समिती तयार करा आणि तुम्ही हे गायरानधारक जे आहेत हे गायरानधारक आणि ते संस्था अध्यक्ष जे की 1 रुपया प्रतिवर्षानं तुम्ही शासनाची जमीन त्यांना देता किरायाने, त्याच पद्धतीनं जसं या महाशयाने आमच्या जमिनी बळकावल्या, तर आमची विनंती आहे की तुम्ही त्या जमिनी वापस द्याव्या आणि ह्या जे गोरगरीब जनता आहे, वंचित समाज आहे यांना न्याय द्यावा. आपल्या परभणीमध्ये बऱ्याचशा काही अशा काही घटना आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्थेचा विषय आता मी सांगितलं 1 रुपया प्रति वर्षी तुम्ही जमीन दिलेली आहे किराया. त्याच धर्तीवरती गायरानधारकाला देखील 1 रुपया प्रतिवर्षी जमीन तुम्ही देण्याची आमची ही मागणी आहे. आज ही लिखित मागणी नसेल, परंतु या मीटिंगच्या माध्यमातून आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की ही एक मागणी आपण या ठिकाणी पूर्ण केली पाहिजे. कारण शैक्षणिक संस्था तुम्ही यांचे सोशल ऑडिट जर केलं आणि हे गायरानावरती 1 एकरवरती करून खाणाऱ्याचं सोशल ऑडिट केलं तर हे गायरानधारकाचा आणि संस्था अध्यक्षाचं तुम्हाला लवकरात लवकर लक्षात येईल की यांचं टर्नओव्हर काय. एकीकडे संस्था अध्यक्ष करोडो रुपयाची उलाढाल त्या जमिनीवरती करतात, त्याच्यातून शासनाला फक्त प्रतिवर्षी 1 रुपया देतात.
आणि हे गायरानधारक ज्यांना वर्षाला 10-20 हजार रुपये भेटतात ते बी पाऊस पडला तर वीज भेटत, त्याच्यानंतर त्याच्यातून काही इन्कम नाही. दुसरा विषय, शासनाचं 1955 एक GR आहे की प्रत्येक गावामध्ये एक हिंदू स्मशानभूमी म्हणा किंवा सार्वजनिक स्मशानभूमी म्हणा, सार्वजनिक स्मशानभूमीसाठी 20-20 गुंठे जमीन शासनानं देऊ केली होती. ही जमीन देखील आपल्याला आपण आम्हाला ती शोधून दिली पाहिजे, कारण यापूर्वी त्या ठिकाणी स्मशानभूम्या होत्या, तर आता नव्यानं स्मशानभूम्या करायची आवश्यकता नव्हती. पहिली. दुसरं, अतिक्रमणाचाच विषय आला तर मागासवर्गीयाच्या जमिनी का दिसतात शासनाला? या ठिकाणी ओपन एरिया आहे. आज अतिक्रमणाचाच विषय बदला तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक धार्मिक संस्था आहेत, अनेक मंदिरे आहेत, अनेक गोष्टी आहेत की त्या ठिकाणी अतिक्रमणावरती बसले, परंतु याच्याकडे शासन लक्ष देत नाही. आणि आमच्या गोरगरीब जनतेचे 3 एकर रान 3 एकर काढण्यासाठी 2 जिल्ह्याची पोलीस आपल्याला लागतात, परंतु हे बाकी आपल्याला अतिक्रमण दिसत नाही. आपल्या कार्यालयाच्या बाहेर एक नॅशनल हायवे 61 नंबरचा तालुका, त्याच्या काही गाईडलाईन आपल्याला त्या NA-61च्या नॅशनल हायवेच्या आपल्याकडे आहेत की नॅशनल हायवे पासून 6 मीटर पर्यंत एकही दुकान नसणार, परंतु आपल्या कार्यालयाच्या बाहेर इतकं अतिक्रमण झालं की आपलं त्या अतिक्रमणाकडे लक्ष नाही. परंतु लक्ष कुठं आहे? आपलं मागासवर्गीयाच्या जमिनीकडे आपलं लक्ष लागलं नाही की मागासवर्गीयाकडे गेलेल्या जमिनी वापस त्यांच्याकडून घेऊ, यांना परत त्या हायमध्ये कसं टाकता येईल याच्यासाठी शासन काम करायला असं आम्हाला वाटतं. आमची विनंती आहे की आपण यंग आहात, मॅडम बी आम्हाला याच्यात आदेश देण्याच्या याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या की मॅडमची बी इच्छा आहे की गोरगरिबावर अन्याय